हॅलो ऐक ना, मी थोडा बिझी आहे, तुला एक 5 मिनिटात कॉल करतो, ठीक आहे? ऐक ना काय झालं, बोल लवकर. जरा 2 मिनिटं बोल ना माझ्याशी. अगं शुभमदाच्या घराची शिफ्टिंग चालू आहे ना, त्यासाठी आलोय जरा, मी करतो ना. दुनियाची कामं करायला तुला टाइम आहे, पण माझ्याशी बोलायला नाही ना. अगं तसं नाही माझी आई, काम करतो, एक 5 मिनिटात करतो ना कॉल तुला मी. 5 मिनिटच राहिली आहेत ना काम संपायला, मग बोल ना माझ्याशी. बरं बोल 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 बोल. पण तू बिझी होतास ना, मग तू आता कसा बोललास लगेच बोल म्हणून? अच्छा, म्हणजे तू मुद्दाम करतोयस. अगं नाही, ये वेडे हे ग. नाही नाही, मला नाही बोलायचंय तुझ्याशी, हड. पागल साली. अरे इथे किड्स सेक्शन मध्ये कशाला आणलीस, तिकडे चल. अरे श्रुतिक, हे लेडीजचं आहे, किड्सचं पुढे आहे. अच्छा, पण हे एवढंच? हा, मला हे घेऊन दे ना. अच्छा, हे ना 300 रुपयाला असेल, एवढंच होते. 3,500 श्रुतिक प्लीज ना, प्लीज इकडे नाटक करू नको सोनाली, नाटक करू नको. लोक बघतायत, अगं लोक बघतायत इथे, वगैरे करू नको. बरं नाही, माझ्यावर नाही, लोक बघतायत सोनाली. श्रुतिक, आपण आपल्या मुलाला ना अशीच गाडी घ्यायची त्याच्या पहिल्या बर्थडेला. नंतर काय करेन माहितीये, मी ती गाडी आहे ना त्याच्या समोरच जाऊन टाकेल, मग तो डिप्रेशन मध्ये जाईल, मग त्याला वेड लागेल, मग तो मंद होईल तुझ्यासारखा. सॉर्टेड आहे, मी देईन त्याला गाडी. श्रुतिक, काय भारी कपडे आहेत यार, आपण आपल्या लग्नाची शॉपिंग इकडूनच करायची. मी काय म्हणते, आपण ऍडव्हान्स शॉपिंग करायला जाऊया. अगं लग्नाचं काही इथे पैसे नाहीत खिशामध्ये, वेडा आहे ते, महाग बघ एवढा वाटतंय. बघ त्यांनी डायमंड आहे, डायमंड आहे ग. कली तू, अगं तू वेडी आहेस का? अरे तू काय वेडी झाली आहेस का? लग्न काय, थोडीशी सेव्हिंग करायची असते का? ब्लाऊज घेऊया. ब्लाऊज घेऊया? अगं माझे कपडे फाटले, तू उठली दुकानं चल. सर मला नाही घ्यायचं. चल हे बघ, पालवीने दिलं मला. मस्त आहे, मस्त. मी तुला दिलेला कुठे आहे? अरे त्या हरवलं असेल, म्हणजे घरी असेल. हरवलंस तू? श्रुतिक, किती दिवस झाले हरवलं? आठवतच नाही. मला आता कळतंय की आपल्यात भांडणं का होत आहेत. श्रुतिक, ते लकी होतं आपल्या दोघांसाठी यार. मला सांग तरी, मी नवीन देईन तुला. अगं मी सांगणार होतो, पण मला लक्षात नव्हतं. एवढं काय? श्रुतिक, तू मूर्ख आहेस का? नाही. अरे ते चांदीचं होतं आणि ते आपल्या दोघांसाठी लकी होतं यार. आपल्या दोघांमध्ये भांडणं नाही होत. ते फक्त तुला आठवत आहे का? बघ, आपण ते रिलेशन झाल्यानंतर 1 वर्षानंतर घेतलेलं, त्यानंतर पण आपल्यामध्ये खूप छान चालू होतं सगळं. म्हणजे आता 1-2 महिन्यापूर्वी पण सगळं चांगलं चालू होतं. म्हणजे तुला 2 महिने झाले. अरे एवढं काय? 15 रुपये आता सांगतोय, तुला लाज नाही वाटत? मला लक्षात नव्हतं, खरं सॉरी. अगं एक गोष्ट सांभाळता येत नाही. आणि बघ आता, बघ ब्रेसलेट नाही आणि आपल्यात भांडणं सुरू झाली परत. अगं तू सगळं त्यामुळे होतं. अरे ते लकी होतं यार, तुला कळत कसं नाहीये? अगं तू भांडतेस, व्हिडिओस काय? अगं सोनाली 50 रुपयाचं आणलेलं आणि भांडपणा थांबते. उद्या तिकडे चाललोय, खूप सारे आर्टिस्ट असणार आहेत तिकडे, मोठमोठे ऍक्टर्स असणार आहे. पण एका सोबतही तू चिटकून फोटो नाही काढायचा, खास करून सई तामणकर सोबत. नाही काढणार मी. तुला खेटून वगैरे नाही उभं राहायचं. इव्हन तिच्यावर फोटोच नको काढू, काही गरज नाही. हो हो, ठीक आहे. साक्षात श्रीमान, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. हा तुमचा बॉयफ्रेंड आहे ना? नाही, मी त्याला ओळखतही नाही. बरं आता आलाच तर आमचा एक फोटो घ्याल का प्लीज? फोटो घेऊ? हा. फोटो घेऊ? ठीक आहे, थँक्यू दादा. थँक्यू. श्रुतिक, मला असं कळलं तू दारू पितोस. हे मी कुठे दारू पितो, काही पण काय. नाही, काल तू दारू पियालास आणि तू दारू पिऊन लोळत होतास. अगं. आणि एका मुलीच्या खांद्यावर हात ठेवलेलास तू. अगं नाही, तुला कोण बोललो वेडी आहेस का? म्हणजे बघ, माझ्याकडे प्रूफ आहे श्रुतिक. हे बघ, फक्त 2 बियर प्यालेलो आणि लोळत जरासच होतो, म्हणजे असं थोडंसं लागलेलं मागे फक्त. आणि ती मुलगी आहे ना, ती स्वतःहून आली, खांद्यावर हात टाकले आणि गळ्यात हात टाकून नाचवती, बस. बाकी मी काय नाही केलंय. म्हणजे तू दारू पितोस? मी नाही मम्मा, मी नाही. अगं तू हळू. म्हणजे तू दारू पितोस? श्रुतिक, मी फक्त दगड मारला यार. मला वाटलं तू शेवटपर्यंत नाही एवढंच बोलशील. अगं मला वाटलं तू खरंच. आणि कोण होती ती सर्टिफिकेटच्या खांद्यावर हात ठेवलास तू? मला आठवत नाही, मी जरा दारू पिला. म्हणजे बघ, मला साहिलनी फोर्स केलेला. अगं बेवडा नाहीये मी, त्या साहिलनी फोर्स केलेला. साहिल बोलेल गु खा म्हणून, गु खाशील का? नाही, मूड म्हणजे नाही खाणार मी काही. काय अगं तुझी वाट लावते, तुझ्या आईला नाही आता सांगितलं ना मी तर बघ तू. अगं तू वेडी आहेस का? तुझी झाली भांडणं करून नेहमी सारखी. जरासं दारू काय पियालो आणि एका मुलीला फिरवलं फक्त, तर काय झालं?
पोरी फिरवतो आणि वरून मला बोलतोय का पोरीला फिरवलं तर काय झालं? सॉरी चालता हो इकडून पागल झाला.